हा आपल्या सगळ्यांसमोर सादर करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना सुटला घाम. याला कोण घालील येसाना दरबार कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को. नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान, जीता जागता जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिडून. कौतिक झाले दरबाराचे. खान निघाला मोठ्या दुर्मित. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. त्याच नाही जाणीव शक्तीची, त्याच नाही जाणीव शक्तीची. अन करील काय कल्पना युक्तीची जी जी जी. करील काय कल्पना युक्तीची जी जी जी. खानाच्या भेटीसाठी महाराजाने एक शानदार शामियाना उभारिला होता. भेटीसाठी छान उभारिला, भेटीसाठी छान उभारिला. नक्षीदार शामियानाला, नक्षीदार शाम. शिवरायांचा आठवा शिवरायांचे कैसे चालणे, कैसे बोलणे. शिवरायांची सगळी कैसे असते. सकळ सुखांचा त्याग करुणी साधिला तो योग. राज्य साधनाची गडबड कैसी असं करुणी शिवरायांच्या बाबतीत वर्णन केलं. हा वेळ घरात अगदी थोडक्यात व्यक्ती करते. या भूमंडळी धर्मरक्षक ऐसा नाही असं समर्थन म्हणतात. महाराज शिवछत्रपती धर्मरक्षक होते. त्यांच्या शेवटच्या काळात त्यांनी ज्या सूचना केल्या, सगळं तीर्थमुक्त करा, काशी विश्वेश्वराला सोडवा, मथुरेला वाचवा, या त्यांच्या ज्या सूचना आहेत त्या बघा. ते जाणता राजा कसे आहेत त्याच्या निदर्शन. आज आपण अयोध्येमध्ये जेव्हा मंदिर उभारणी झाली आणि तो प्रचंड सोहळा आपण अनुभवला, त्यावेळेला काहींचे सूर ऐकायला आले, काही पडले. समर्थांनी जो उल्लेख केलेला होता संभाजीराजांचा पत्र, त्या पत्राच्या अनुषंगाने उलगडायचा प्रयत्न क्षीरसागर मॅडमने. शिवाजी महाराजांबद्दल आपण जे वाचलं असेल शालेय स्तरावर, इतिहासात जेवढे शिवाजी आपल्याला माहीत असेल तेवढेच कदाचित शिवाजी असू शकतात. पण ते शिवाजी महाराज शाळेच्या पुस्तकामध्ये बंदिस्त असू शकतात. या पलीकडे शिवाजी महाराज खूप काही. शिवाजी महाराजांची नीती, रीती या सर्व गोष्टी वर्तमान कालखंडात आपल्याला उपयुक्त आहे, म्हणून शिवाजी महाराजांचं स्मरण केलं. ज्या गोष्टींची उपयुक्तता समाजात असते त्या गोष्टी निसर्गाप्रमाणे आपोआप नष्ट होत असतात.